त्रिवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत। आज त्रिवेज मीडियाच्या या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत अतिथी आहेत, ज्यांनी भारत देशाच्या शैक्षणिक संस्थेतलं UGC नावाच्या या सर्वोच्च संस्थेचं, जी स्वायत्त संस्था आहे, या संस्थेचं सर्वोच्च पद ज्यांनी भूषवलेलं आहे। खऱ्या अर्थानं ते इकॉनॉमिस्ट आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील इकॉनॉमिस्ट होते, परंतु सर्वाधिक कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या संदर्भात फार मोठ्या प्रमाणात केलं। आज आपण डॉक्टर सुखदेव थोरात सर यांचं त्रिवेज मीडियामध्ये सर्वप्रथम स्वागत करू। सर, आपलं स्वागत आहे त्रिवेज मीडियामध्ये। थँक्यू सर, आज आपण जो विषय ठेवलेला आहे शिक्षणाच्या संदर्भात आहे। आपण इकॉनॉमिस्ट असलात तरीही शिक्षणाच्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि आपले या सगळ्या प्रक्रियेमध्ये विकसित झालेले विचार या संदर्भात आज आपण विचारूया। आणि बऱ्याच वेळा असं होतं की शैक्षणिक किंवा कुठल्याही विषयांवर नकारात्मक विषयाची सुरुवात करून नकारात्मक प्रश्न देण्याऐवजी आज आपण सकारात्मक मुद्द्यांना घेऊन चर्चा करूया। त्यामुळे आजच्या मुलाखतीत मी सर्वप्रथम आपल्याला हेच विचारणार की सर, शिक्षणाची जी काही उद्दिष्ट असतात ती नेमकी काय असावी आणि काय असतात आणि आपल्या देशात ती काय आहेत? शिक्षणाची उद्दिष्ट ही एक प्रकारे याच्यामध्ये विकास झालेला आहे ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम, आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे विचार मांडलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा विचार त्या संदर्भामध्ये आहेत, पण प्रामुख्याने सर्व विचार एकत्र जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये 3 ते 4 उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतात। एक महत्त्वाचं उद्दिष्ट की विद्यार्थ्यांना, यूथला शाळेमधून आणि विद्यापीठामधून आपण सायंटिफिक नॉलेज द्यावं। कारण का नॉलेज समाजाविषयी, सोसायटीविषयी, निसर्गाविषयी तपासून जर नॉलेज दिलं तर त्यानं मनुष्य एनलायटन होतो आणि गोष्टी समजण्याकरता त्याचा उपयोग होतो आणि आपलं लाईफ जे आहे ते गव्हर्न करण्याकरता मदत होते। आणि त्यामुळे सायंटिफिक नॉलेज देणं फार महत्त्वाचं आहे। त्या सायंटिफिक नॉलेजमधून टेक्नॉलॉजी सुद्धा तयार होतात आणि टेक्नॉलॉजी झाल्यानंतर मग समाजाची प्रगती होते। आता जे मोबाईल आहे, ही जी टेक्नॉलॉजी, झूम आहे, हे एका विशिष्ट सायन्समध्ये बेसिक रिसर्च झाल्यानंतर टेक्नॉलॉजी निर्माण करून समाजाला त्याचा फायदा होतो। त्यामुळे सायंटिफिक नॉलेज थ्रू रिसर्च जे निर्माण होतं ते विद्यार्थ्यांना आपण इम्पार्ट कसं करावं। दुसरं असं की नॉलेज देत असताना विद्यार्थ्यांना, यूथला, त्यांचे जर स्किल आणि प्रोफेशनल क्वालिटी जर वाढवल्या तर त्यांना त्याची एम्प्लॉयबिलिटी वाढवण्याकरता आणि लाईव्हलीहूडमध्ये सुधारणा करता सुद्धा मदत होऊ शकते। तर नंतरच्या काळामध्ये असा विचार आला की ह्युमन रिसोर्स डेव्हलप करतं एज्युकेशन। तर एज्युकेशन अशा पद्धतीनं असावं की ज्यामुळे कॅपेबिलिटीज निर्माण होतात यूथमध्ये आणि त्यांना एम्प्लॉयबिलिटी वाढते। नंतरच्या काळामध्ये एक अजून असं उद्दिष्ट त्याच्यामध्ये आलेलं आहे, याच्यावर बाबासाहेबांनी बराचसा भर दिला, तो असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो असा की व्यक्तीमध्ये मूल्यसुद्धा निर्माण करावे, जीवन मूल्यसुद्धा निर्माण करावे। निवड नॉलेज देऊन भागत उपयोगाचं आहे उपयोग, परंतु नॉलेज बरोबर व्यक्तीसुद्धा घडावा। त्यामुळे मूल्य जीवनाचे त्यांना त्याच्यामधून शिकवावे। आता मूल्य म्हणजे काय? मूल्य म्हणजे जे लोकशाही प्रिन्सिपलवर विश्वास करणे, समतेवर विश्वास करणे, स्वातंत्र्यावर विश्वास करणे, बंधुत्वावर विश्वास करणे, हे जे जीवनमूल्य प्रत्येक सोसायटीमध्ये एक महत्त्वाचे मानलेले आहेत सर्व समाजाच्या प्रगती करतात, ते मूल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावे। त्यांनी त्या मूल्याविषयीचा आदर करावा, ते आत्मसात करावे आणि त्याचं प्रोपगेशन करावं। तर बाबासाहेबांचा असा आग्रह होता की जर शिक्षण दिलं, त्याला मूल्य नसली तर तो मनुष्य शिक्षणाचा वापर चुकीच्या मार्गाने सुद्धा करू शकतो जीव। त्यामुळे हे मूल्य देणं फार आवश्यक आहे। तर अशा प्रकारे सायंटिफिक नॉलेज देणं, एम्प्लॉयबिलिटी वाढवणं आणि मूल्यसुद्धा देणं, याच्यामुळे व्यक्तीचा विकास होतो, समाजाचा विकास होतो। आणि अशा प्रकारचे एक शिक्षण द्यावं, म्हणजे शिक्षणच नव्हे पण टाईप ऑफ एज्युकेशन द्यावं, हे एक शिक्षणाचं उद्दिष्ट आहे। व्यक्तिविकास होतो। आणि असं आहे की अडाणी व्यक्ती आणि शिकलेला व्यक्ती जर हा आपण घेतला तर याच्यामधला फरक एकच आहे की शिकलेला विद्यार्थी आपल्या जीवनाला योग्य पद्धतीने ऑर्गनाईज करू शकतो, समजू शकतो। शेतकरी असेल, उद्योगधंदा करणारा असेल, नोकरी करणारा असेल
किंवा काही न करणार असेल तर तो 4 गोष्टी त्याला समजतात व्यवस्थितशीर, तो स्वतःला व्यवस्थितशीरपणे ऑर्गनाईज करू शकतो जीवन त्याचं आणि चांगल्या पद्धतीनं तो विकास करू शकतो. हे एक जनरल उद्दिष्ट आपल्याला शालेय शिक्षण असो की उच्च शिक्षण असो हे आपल्याला पाहायला भेटतात. सर, शास्त्रोक्त शिक्षण आणि त्याच्यात मानवतेचा एक मुलामा म्हणजे त्याच्यामध्ये समता असेल, मानवता असेल, या सगळ्या मूल्यांना घेऊन हे शिक्षण, या मूल्यांना किंवा ह्या उद्दिष्टांना साधण्यासाठी आज भारतातलं किंवा महाराष्ट्रातलं शिक्षण व्यवस्था या उद्दिष्टांप्रती कितपत यशस्वी झालेली आहे किंवा त्यात किती भर पडायची अजून बाकी आहे? शिक्षणाविषयीचा एक मुद्दा तो आपण लक्षात ठेवायला पाहिजे की हे शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेता याची गरज प्रत्येकाला आहे. शिक्षण हे एक मूलभूत गरज बनते. म्हणजे जसं जिवंत राहण्याकरता खाद्य, घर, निवारा, कपडे ह्या ज्या बेसिक नीड त्याला म्हणतो मूलभूत गरजा, त्याच्यामध्ये एज्युकेशन एक प्रकारे येते आणि म्हणून ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आणि म्हणून आपल्या घटनेमध्ये किमान शालेय एज्युकेशन जे आहे 7 ते 14 वर्षापर्यंत हे कंपल्सरीने फ्री मानलेलं आहे की ते मिळालंच पाहिजे प्रत्येकाला. जबरदस्तीनं शिक्षण दिलं पाहिजे हा त्याचा एक अर्थ आहे. घटनेमध्ये तशी तरतूद फंडामेंटल राईटमध्ये करण्यात आलेली आहे. आणि आता 1950 नंतर पहिल्यांदा आपण राईट टू एज्युकेशन ॲक्टसुद्धा पास केला. राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत आपण केंद्र सरकारनं राज्यांना पैसेसुद्धा देतात आणि एज्युकेशनची डेव्हलपमेंट करतात की प्रत्येकाला स्कूल एज्युकेशन असावं कंपल्सरी पद्धतीने. तशाच प्रकारचं हायर एज्युकेशनचं सुद्धा आहे की हायर एज्युकेशनसुद्धा प्रत्येकाला मिळावं 12वी नंतरचं, त्यांच्या मानवी विकासाकरता आणि त्याचे जे शिक्षणाचे संपूर्ण जे फायदे आहेत ते. हायर एज्युकेशनमध्ये वादविवाद वेगवेगळे प्रभाव आहेत की प्रत्येकाला हायर एज्युकेशन मिळालं पाहिजे, सरकारची जबाबदारी ती ठरते. एक प्रभाव असाही आलेला आहे की शिक्षणामुळे जर तुम्हाला इन्कम मिळत असेल, रोजगार मिळत असेल, फायदा होत असेल तुमच्या जीवनामध्ये, एका अर्थानं एज्युकेशन हे इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे. ती गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला त्याचे फायदे मिळतात. म्हणून मग काही लोकांनी अशी आर्ग्युमेंट केलेली आहे की तुम्ही त्याची किंमत दिली पाहिजे. जर ही इन्व्हेस्टमेंट आहे तर मग तुम्ही कॉस्टसुद्धा बिअर केली पाहिजे. म्हणून मग सर्वांनाच एज्युकेशन मिळणं हे फार आवश्यक आहे. मग त्याचबरोबर त्याची जे मूल्य आहे ते सुद्धा, त्याची किंमत कॉस्ट जी आहे ती सुद्धा बिअर करावी. म्हणून कधी कधी हायर एज्युकेशनला हाफ पब्लिक गुड, हाफ मेरिट गुड किंवा प्रायव्हेट गुड असं म्हणलं जातं. म्हणून आपल्याला दिसते की उच्च शिक्षणामध्ये फी हे आकारल्या जाते, परंतु तो विचार काही तेवढा मला संयुक्तिक वाटत नाही. शिक्षण उच्च असो की शालेय असो हे सर्वांना मिळाला पाहिजे. आता म्हणून तुम्ही वेळेत विचारलेला जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा प्रश्न आहे की बाबा हे उद्दिष्ट पूर्ण होतात का, शिक्षण सर्वांना मिळत आहे का महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये. तर दोन्ही त्याचे पैलू आहेत की मागच्या स्वातंत्र्य मिळाल्यापासनं 1950 पासनं आपल्याजवळ मोठ्या मुश्किलनं काहीतरी 70 कॉलेजेस होते, 725 विद्यापीठं होती आणि काही 700 असे कॉलेजेस होते आणि काही टीचर होते. आता त्यावेळेस आपली एज्युकेशन डेव्हलपमेंट अशी होती की आपला जो शिक्षणाचा दर होता तो कमी होता. उच्च शिक्षणाचा दर मोठ्या मुश्किलने 1960 1% असेल. उच्च शिक्षणाचा दर 1% असण्याचा अर्थ असा की 12वी नंतर जे विद्यार्थी उच्च शिक्षणाला जातात त्यांचं वय असतं 18. तर 18 ते 23 वर्षाच्या गटामध्ये फक्त 1% जात होते, बाकी सर्व 12वी 10वी करून ड्रॉप आउट किंवा प्रपोर्शनच कमी होतं. तर आता एज्युकेशन वाढलं. आज नाही म्हटलं तरी 800 विद्यापीठं आहेत, 44,000 40,000च्या वर कॉलेजेस आणि इक्वॅलंट इन्स्टिट्यूशन्स आहेत. शिक्षकांची संख्या वाढली. ते 1 वरून आज महाराष्ट्र जर आपण घेतला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 30% आता हायर एज्युकेशनचा रेट आहे. स्कूलचा तर हायरच असतो, त्याची ती ड्रॉपआउट आहे, परंतु हायर एज्युकेशनमध्ये जवळजवळ 30% 18 ते 23 वर्षाच्या गटामध्ये विद्यार्थी जातात. तर ही एक जमेची बाजू आहे, पॉझिटिव्ह बाजू आहे. परंतु त्याचबरोबर 30% म्हणजे कमी आहे. इतर राज्यामध्ये युरोपमध्ये 50%, 60%, 70% आहे.
एक प्रश्न आपल्यासमोर जो उभा राहतो तो असा की बाबा शिक्षणाचं प्रमाण, उच्च शिक्षणाचं प्रमाण हे 30% आपण अधिकाधिक कसं वाढवावं, हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो असा आहे की दुर्दैवानं उच्च शिक्षणाच्या दरामध्ये गरीब आणि श्रीमंत, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या सबळ याच्यामध्ये फरक आहे. उच्च शिक्षणाचा दर साधारणतः जर तुम्ही आकडेवारी घेतली तर ते आहे माझ्याकडे काही आकडेवारी, तर तिथे आपल्याला असं दिसतं की ज्यांचं उत्पन्न फार कमी आहे त्यांचा शिक्षणाचा दर, आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 2014ला ज्यांचं उत्पन्न कमी स्वरूपाचं आहे, बॉटमला आहे, त्यांचा उच्च शिक्षणाचा दर 14 ते 18% आहे. परंतु सर्वात टॉप जर उत्पन्नाचे ब्रॅकेट आपण घेतले त्यांचा दर 65% आहे. म्हणजे 18 ते 23 वया गटामध्ये उच्च वर्गामधल्यांचं प्रमाण 65% पुढे जातात. पण याच्या तुलनेमध्ये जो बॉटमला जे आहे त्यांचं प्रमाण 14 ते 18 आहे. तर ही उत्पन्नानुसार उच्च शिक्षणामध्ये जी विषमता आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे. दुसरा असा की जातीनिहाय सुद्धा किंवा धर्मनिहाय सुद्धा विषमता आहे आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रामध्ये. तीच पॅटर्न ऑल इंडियामध्ये सुद्धा आहे. जातीनिहाय जर आपण पाहिलं तर शेड्यूल ट्राईबचा उच्च शिक्षणाचा दर साधारणतः 12% आहे, शेड्यूल कास्टचा 27% आहे, ओबीसीचा 35% आहे, हाय कास्टचा 44% आहे, मुस्लिमचा फक्त 14% आहे, ट्राईबचा 12%, त्याच्यानंतर मुस्लिम, त्यानंतर शेड्यूल कास्ट. तर ही विषमता तुम्हाला उच्च शिक्षणाच्या मध्ये जो ॲक्सेस आहे मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये ही विषमता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे उत्पन्नाच्या आधारावर, जाती आणि इथेनिसिटीच्या आधारावर, सोशल बॅकग्राऊंडच्या आधारावर आपल्याला विषमता याच्यामध्ये पाहायला मिळते. हे आव्हानं आपल्यासमोर सध्या आहेत. हे आव्हानं आपण कसे स्वीकारावे, कसे एज्युकेशन करावं हा एक वेगळा प्रश्न आहे. सर, म्हणजे शिक्षणातील ही जी विषमता आहे ही आपण आकडेवारीच्या माध्यमातून मांडत आहोत. बऱ्याच वेळा म्हणजे संधीची समानता ज्याची ग्वाही आपल्याला दिली जाते, ही संधीची समानता नाकारल्यामुळे ही शिक्षणातली विषमता निर्माण होते की त्या संधीच्या समानतेच्या तत्वाची अंमलबजावणी पुरेशा गांभीर्याने होत नाही. याच्या मागची अशी कारणं काय आपल्याला वाटतात सर? नाही, तुम्ही योग्य प्रश्न विचारला की घटनेमध्ये इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही घटना ही इक्वॅलिटी मानते, समानता मानते. समानतेचं प्रिन्सिपल काय आहे, तत्व काय आहे? समानतेचं प्रिन्सिपल असं आहे, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये घेतलं तर सर्वांना उच्च शिक्षण मिळावं, सर्वांना शालेय शिक्षण मिळावं. आता हे आपण तत्व मान्य केलं, परंतु सर्वांना शालेय शिक्षण ज्या माध्यमातून मिळेल तशा अपॉर्च्युनिटी आपण निर्माण केल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येकांना समान संधी दिली पाहिजे आणि त्याच्या ती समान संधी मिळण्याकरता मग तशा सुविधा केल्या पाहिजे. त्याला आपण इक्वल अपॉर्च्युनिटी म्हणूया. आता आपण सरकारी जर शाळा काढली किंवा सरकारी कॉलेज काढले आणि फी अत्यंत कमी ठेवली तर तिथे आपण इक्वल अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करून देत आहोत विद्यार्थ्यांना. त्याच्यामध्ये एक भाग वेगळा असेल की गरीब हा जाणार नाही, गरीब व्यवस्थिशीर सोय नाही आहे, अमीर अधिक जाईल. परंतु जर अजून ॲडिशनल तुम्ही गोष्टी निर्माण केल्या की बाबा गरीबाला त्याचा आर्थिक प्रश्न असतो तर आपण हॉस्टेल निर्माण करूया, रेसिडेन्शियल स्कूल करूया, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला ठेवूया. म्हणजे त्याच्यासुद्धा अडचणी तुम्ही ओव्हरकम केलेल्या आहेत. श्रीमंत जो आहे तो मुलांना हॉस्टेलमध्ये पाठवणार नाही कदाचित, पण ज्यांना गरिबीमुळे समान संधी असूनही त्याचा उपयोग केला जाऊ शकत नाही त्याच्याकरता तुम्ही ॲडिशनल सोयी उपलब्ध करून देता, मुलींकरता करून देता. तर हे फार महत्त्वाचं तुमचं म्हणणं आहे की समान संधी मिळवून दिल्या पाहिजेत, अशा फॅसिलिटीज निर्माण केल्या पाहिजे ज्याच्यामुळे त्यांना शिक्षण घेता येईल आणि प्रत्येक समाजाच्या गटाच्या जे जे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नामुळे उणिवामुळे तो शिकू शकत नाही त्याला ओव्हरकम करण्याकरता तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, तेव्हा होतं.
तर हे बरोबर आहे ना. आता जर उत्पन्नाच्या आधारावर विषमता असेल, जातीच्या आधारावर जर विषमता असेल, तर याचा अर्थ उत्पन्न जे गरीब आहेत त्यांचे काही कन्स्ट्रेंट आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत ज्या सरकार पूर्ण करू शकत नाही आहे. आणि तशाच प्रकारे दलित, आदिवासी यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्या पाठोपाठ ओबीसीचे प्रॉब्लेम आहेत. ते सरकारनं घेणं फार आवश्यक आहे. तर हे तुमचं म्हणणं बरोबर आहे की अशा प्रकारे स्कूल सिस्टीम करावी, कॉलेज सिस्टीम करावी की प्रत्येकाला ती संधी उपभोगता येईल. आता उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारने एक अजीब गरीब हे संधी निर्माण केलेली आहे. प्रायव्हेट स्कूलचा कायदा काढलेला आहे 2013ला. आता प्रायव्हेट स्कूलमधून समान संधी थोडी मिळणार. समान संधी तर प्रायव्हेटमधूनही मिळू शकेल जर त्याची फी जी आहे ती तुम्ही अगदी कमी ठेवली तर. पण तसं नाही आहे. प्रायव्हेट असल्यामुळे कॉलेजेस किंवा स्कूल चालवतात. तर संधी देणं म्हणणं की बाबा एज्युकेशन आम्ही सर्वांना मोकळं आहे, परंतु अशा प्रकारचे नीती आणि अशा प्रकारचे एज्युकेशन ऑर्गनायझेशन निर्माण करणं ज्याच्यामुळे काहींना शिक्षण घेता येईल, काहींना घेता येणार नाही, याचा अर्थ आपण तिथे समानता नाकारतो आहोत, असमान संधी निर्माण करू. तर हे करणं फार आवश्यक आहे. आणि आजकाल असमानता शिक्षणामध्ये फार वाढलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. आता आपण सुरुवात केली महाराष्ट्रामध्ये सरकारी विद्यापीठ, सरकारी कॉलेजेस, सरकारी शाळा. त्याच्यानंतर आपण म्हटलं की सरकार हे सर्व काही करू शकत नाही, म्हणून मग आपण प्रायव्हेट एडेड शाळा आणल्या, प्रायव्हेट एडेड कॉलेज आले किंवा प्रायव्हेट यांनी पुढाकार घ्यावा, सरकार मग त्यांना ग्रँट दिली. पण त्यांची फी तेवढीच असणार जी सरकारची आहे, त्यामुळे तेथे सुद्धा गरीब विद्यार्थ्याला संधी मिळू शकेल. पण आता सेल्फ फायनान्सिंग इन्स्टिट्यूशन आणल्या, प्रायव्हेट आणल्या, ज्याची फी फार जास्त आहे. प्रोफेशनल कोर्सेस आहेत, मेडिकल, इंजिनिअरिंग, तिथे गरीब जाऊ शकत नाही. मेरिटोरियस असेल त्याला ॲडमिशन मिळेल, परंतु गरिबीमुळे तो जाऊ शकणार नाही. तर ज्या पद्धतीचं आपण एज्युकेशनचं ऑर्गनायझेशन सध्या निर्माण करत आहोत, त्या ऑर्गनायझेशनमुळे सुद्धा असमान संधी आणि असमानता एज्युकेशनमध्ये येत आहे. इथे एक लक्षात ठेवायला की याचा परिणाम असा होतो की शिक्षण हे माध्यम आहे ज्याच्यामुळे तुम्हाला नोकरी मिळेल, स्वतःचा विकास कराल. म्हणून ते माध्यम सर्वांना जर मिळालं तर ते आपली प्रगती करू शकतील. शिक्षण तुम्ही द्या त्यांना, मग ते मार्केटमध्ये जाऊन नोकऱ्या त्यांना मिळतात न मिळतील तो दुसरा भाग झाला. पण तुम्ही सुरुवातीला त्यांना संधी दिली, त्यांची कॅपॅसिटी त्यांची वाढवली, त्यांच्याजवळ डिग्री आल्या, आता ते मार्केटमध्ये जाऊन मार्केटमध्ये ज्या पद्धतीनं मागणी असेल वगैरे ते चान्स त्यांनी घ्यावा. पण आपण आता काय करत आहोत, आपण मुळातच असमान संधी देत आहोत. ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांना प्रायव्हेट एज्युकेशन मिळेल आणि ज्यांच्याजवळ नाही आहे त्यांनी पब्लिक एज्युकेशन घ्यावं ज्याची क्वालिटी बरोबर नाही आहे. तर मुळातच आपण असमान कॅपेबिलिटी निर्माण करत आहोत आणि असमान कॅपेबिलिटी आणि एम्प्लॉयबिलिटी निर्माण केल्यामुळे नोकरी वगैरे मिळण्याचे मग असमान चान्सेस असतात. म्हणजे एका अर्थाने एज्युकेशनमधील असमानता ही आर्थिक असमानता निर्माण करत आहोत, जी चुकीची आहे, ते बरोबर नाही आहे. एज्युकेशन हे एक असमानतेचं साधन बनवत आहोत. एज्युकेशन असं आहे की एज्युकेशननी सर्वांना संधी देऊन ते समानता आणण्याकरता मदत करते. लेवल प्लेईंग फील्ड ज्याला आपण म्हणतो. इथे आपण ज्या पद्धतीनं एज्युकेशन देत आहोत एका अर्थाने त्याच्यातून असमान कॅपेबिलिटी कुवत निर्माण करत आहोत आणि त्याच्यामधून आर्थिक असमानता निर्माण करत आहोत. हा एक मोठा प्रश्न आज आपल्या समोर आहे. महत्वाचं विश्लेषण आपण हे आता समोर ठेवलेलं आहे. एक इकॉनॉमिस्ट आणि आजचा हा शैक्षणिक विषय या दोघांचं एक कॉम्बिनेशन करून मला असं विचारावं वाटतं की संविधानामध्ये 38 ते 51 ही जी कलम आहेत की राज्य संस्थेने किंवा राज्यांनी किंवा शासन संस्थेने लोकांच्या उत्पन्नातील विषमता जी ती कमीत कमी करावी, त्यांना ज्या अधिक सोयी सुविधा उपलब्ध कराव्या. पण हे कुठेही राज्य संस्था साध्य करताना दिसली नाही. आणि दुसऱ्या बाजूला जे प्रशासनात येतात, सत्तेत येतात, ते भारतीय शिक्षण व्यवस्थेतूनच येतात. त्यामुळे ही जी काही मानवी मूल्य जी संविधानात अभिप्रेत आहेत ती निर्माण करण्यासाठी हा प्रशासक वर्ग, राज्यकर्ता वर्ग हा अयशस्वी का ठरला? काय भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये मानवी मूल्य निर्मितीची प्रक्रिया नाहीये का, किंवा तिचा जो भाग आहे तो फार अल्प आहे का? या संदर्भात काय सांगाल सर? हे म्हणणं तुमचं बरोबर आहे. चांगला प्रश्न आहे की घटना ही काही तत्वावर आधारित आहे.
घटनेची काही उद्दिष्टेही आहेत आणि घटना ही तशा प्रकारे व्यक्तींना समाजाला घडवण्याकरता राज्यावर जबाबदारी सुद्धा टाकते. आता घटना आपलं जर प्रिएम्बल घेतलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आपलं राष्ट्र जे आहे हे रिपब्लिक आहे, डेमोक्रॅटिक आहे, सेक्युलर आहे, सोशलिस्ट आहे. आणि त्याचे उद्दिष्ट जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते इक्वॅलिटी सोशल, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक फील्डमध्ये मान्य करते, फ्रीडम मान्य करते, लिबर्टी, त्याच्यानंतर बंधुभाव, फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी हे 3 तत्व प्रिएम्बलमध्ये सांगितलेले आहेत. तर याच्याकरता हे उद्दिष्ट आहेत घटनेचे आणि ते प्रमोट करण्याकरता सरकारवर जबाबदारी टाकलेली आहे. ते सरकारने ते करावे. फंडामेंटल राईट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल अपॉर्च्युनिटी, त्यानंतर फ्रीडम टू स्पीच, फ्रीडम ऑफ रायटिंग, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, हे सर्व फंडामेंटल राईट घटनेने दिलेले आहेत. ते व्यक्तींना जीवनामध्ये प्रत्येकाला मिळण्याची संधी सरकारनं उपलब्ध करून दिली पाहिजे. समानता, आर्थिक समानता जर आणायची असेल तर आर्थिक असे धोरणं स्वीकारले पाहिजेत की ज्याच्यामुळे प्रत्येकांना आर्थिक समानता मिळेल आणि गरिबी दूर होईल, उपाशी कोणी राहणार नाही वगैरे वगैरे. तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये तशा प्रकारचे बंधनं सरकारवर आलेले आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल बनवण्यामध्ये बाबासाहेबांचाच आग्रह होता. बाबासाहेबांनीच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आणलेला आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल काय सांगते की बाबा जे घटनेची उद्दिष्ट आहेत, समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि विशेषतः आर्थिक समानता आणण्याकरता सरकारने अशा प्रकारचे धोरणं करावे ज्यामुळे समानता मिळू शकेल. संपत्तीमधली विषमता, सामाजिक दर्जामधली विषमता ही अशा प्रकारे सरकारच्या धोरणामध्ये वाढली नाही पाहिजे आणि त्यामुळे आर्थिक समानता आणणं, विषमता कमी करणं, सामाजिक दर्जा देणं, सोशल इनजस्टिस दलितांकरता, आदिवासीकरता कमी करणं हे उद्दिष्ट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये आहेत. एक प्रकारे बंधनकारी आहे सरकारवर की त्यांनी अशा प्रकारे आर्थिक व सामाजिक धोरणं लागू करावीत ज्याच्यामुळे समानता आणि स्वातंत्र्य हे मिळेल. हे बंधनकारी केलेलं आहे. त्याच्यामध्ये शिक्षणाचा रोल अधिक आहे, शिक्षणाचा सहभाग जास्त आहे. बाबासाहेबांचं हे म्हणणं आवर्जून आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. जेव्हा तुम्ही शिक्षणाचे उद्दिष्ट मला विचारले तेव्हा बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की शिक्षण हे नागरिक घडवण्याचं मोठं माध्यम आहे आणि पण तशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. तर शिक्षणामधून आपण मूल्य देत आहोत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या. आणि तसं नागरिक घडवत आहोत का, असा व्यक्ती, असा यूथ जो समतेवर विश्वास ठेवणारा, बंधुत्वावर विश्वास ठेवणारा, समानतेवर विश्वास ठेवणारा, फ्रीडमवर विश्वास ठेवणारा, असा आपण तयार करत आहोत का. त्याच्यानंतर ते तयार करण्याकरता त्याला समाजाच्या प्रश्नाविषयी सेन्सिटिव्ह बनणं फार आवश्यक आहे. समानता उद्दिष्ट आहे पण समाजामध्ये असमानता आहे. फ्रीडम अँड लिबर्टी हे उद्दिष्ट आहे पण समाजामध्ये बंधनं आहेत. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ रायटिंग. घटना आपल्याला सांगते की बंधुत्व, ब्रदरहूड करा, पण समाजामध्ये अँटी सोशल स्पिरिट आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, देश आहे, भेदभाव आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतो. तर हे जर समस्या असेल, जे घटनेमध्ये जे काही सांगितलं समाजामध्ये जे आहे याच्यामध्ये जर तफावत असेल, शिक्षणाच्या माध्यमातून आपण यूथला त्याची जाणीव करून दिली पाहिजे. तिथेच तो शिकतो. घरामध्ये त्याला काय सांगितलं ते आपल्याला काही सांगता येत नाही. घरामध्ये त्याला कधी कधी जातीयतही शिकवल्या जाते, आपण उच्च जातीच्या वगैरे वगैरे. समाजसुद्धा अनेक वेळा होतो. तर स्कूल हे असं माध्यम आहे, कॉलेज असं माध्यम आहे ज्या माध्यमातून आपण त्याला समाजाच्या ज्या समस्या आहेत त्याच्याविषयी सेन्सिटिव्ह करणं, संवेदनशील करणं आणि त्याच्या उपायाविषयीची जागृती करणं, असं शिक्षण, मूल्य देणारं शिक्षण आपण केलं पाहिजे. तर तसा नागरिक घडू शकेल. अमेरिकेमध्ये 2000 मध्ये अशा प्रकारची शिक्षण तज्ज्ञांनी त्याच्यावर चिंतन केलं आणि उपाय सुचवलेत की
जे विद्यार्थी स्कूलमध्ये येतो, 99% विद्यार्थी येतो स्कूलमध्ये, प्रायमरीमध्ये, तर थोडा कमी होत जातो. आणि आता आपल्या इथे 30% तर कॉलेजमध्ये जातोच. तर ह्या यूथ एका विशिष्ट स्कूलच्या चॅनलमधून जातो आणि बाहेर पडतो. तर त्याला आपण त्याचं व्यक्तिमत्व तसं घडवलं जाऊ शकतं. म्हणून अमेरिकेमध्ये त्यांनी काय केलं की सिटिझनशिप एज्युकेशनचे कोर्सेस सुरू केले, कंपल्सरी एका अर्थानं, की कोणत्याही वर्गात असो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, PhD असो, त्यांनी सर्वांनी एक हा कोर्स करावा, ज्याच्यामध्ये त्याला समाजाच्या ज्या समस्या आहेत अमेरिकन सोसायटीच्या, त्याची त्याला जाणीव करून दिली. विषमता, गरिबी, रेसिझम, सेक्सिझम, क्लासिझम, हे सर्व जे प्रॉब्लेम आहेत ते त्याची त्याला जाणीव करून देतात. त्याच्यामध्ये अजून संवेदना निर्माण व्हाव्या, त्यांना मग ब्लॅक लोकॅलिटीमध्ये पाठवतात की तुम्ही जाऊन या, हा रेशियल प्रॉब्लेम आहे, तर प्रत्यक्षात रेशियल प्रॉब्लेम पाहून या, वगैरे वगैरे. तर त्याच्यातून निर्माण झालेला जो विद्यार्थी आहे तो अधिक जाणीवपूर्ण, डेमोक्रॅटिक आणि संवेदनशील बनतो. तर नागरिकत्वाची जाणीव आणि ह्या प्रश्नांची जाणीव जी आहे ही आपोआप येत नाही आहे. घरामधूनही फारसं काही मिळत नाही, फार थोडं मिळतं. तर नागरिकत्व जर निर्माण करायचं असेल, की समाज असा व्यक्ती की ज्याला समाजाच्या समस्येविषयी जाणीव आहे, संवेदनशील आहे आणि कृती करण्याची त्याची इच्छा आहे, असा व्यक्ती तुम्हाला स्वतःवरून निर्माण होत नाही, तो बनवावा लागतो. यू हॅव टू मेक द सिटिझन्स. ते तर तसं करण्याकरता शिक्षण तुम्हाला द्यावं लागतं. आज काहीच नाही आहे. कुठे आहेत आपल्या शिक्षणामध्ये मूल्य शिकवलं जात आहे? उलट आता काल परवा मला कोणतरी इन्फॉर्मेशन पाठवली आहे की NCERTनं त्या पुस्तकामधून एक लेसन आहे, जेंडर, कास्ट अँड रिलिजन असा तो डायव्हर्सिटीवरचा लेख, तो लेखच काढलेला आहे. डेमोक्रॅटिक राईटचा लेख काढलेला आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईटचा लेख काढलेला आहे. हे उलट्या प्रवाहानं शिक्षण आपलं जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. करायला पाहिजे अधिकाधिक कोर्सेस तशा स्वरूपाचे आहे, डेमोक्रॅटिक राईट, कॉन्स्टिट्यूशनल राईट, ह्युमन राईट एज्युकेशन, सिटिझनशिप एज्युकेशन करायला पाहिजे. त्याच्या उलट ते काढल्या जात आहेत. मी असं ऐकतो ते जे मला पाठवलं त्याच्यात ही आहे की ज्या काही सोशल मुवमेंट आहेत त्याच्यावरचे चॅप्टर सुद्धा काढण्यात आलेले आहे स्कूलमध्ये. त्याच्यात कसा काय विद्यार्थी निर्माण होईल? तर हे आज सध्या महत्त्वाची गरज आहे की शिक्षणाचा जो कंटेंट आहे तो बदलला पाहिजे आणि विशिष्ट असे एक कोर्स सुद्धा कंपल्सरी केला पाहिजे सर्वांकरता, जो समाजाच्या समस्या ज्या आहेत त्या समजून घेईल, घटनेचे जे उद्दिष्ट आहेत ते समजून घेईल, त्याच्यामधून एक सेन्सिटिव्ह नागरिक आपण निर्माण करू शकतो. ही फार गरज आहे आज. सर, महत्वाचं म्हणजे शैक्षणिक मूल्य, मानवी मूल्य निर्माण करण्यासाठी कुठेतरी अजून अपूर्णता आहे. याबरोबर सर की जगभरात जे चाललेलं आहे की शैक्षणिक गुणवत्तेचा जो भाग आहे, आपण भारताच्या म्हणजे जवळपास सर्व विद्यापीठांचे प्रमुखही राहिलात. गेल्या काही वर्षापासून असा एक बातमीच्या स्वरूपात म्हणा प्रचार आहे, माहिती आहे की जगातल्या 300 विद्यापीठांमध्ये भारतातलं कोणतंही विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर दिसत नाही. हा आरोप, याच्यामध्ये काय तथ्य आहे आणि जर तथ्य असेल तर ते का आहे सर? काय या संदर्भात सांगा. हा क्लिष्ट प्रश्न आहे, आलं का लक्षात? आता हे एक चायनामध्ये आहे, एक टाइम्समध्ये आहे, हे दरवर्षी विद्यार्थ्यांची क्रमवारी करतात. आता त्याच्यामध्ये ते काही इंडिकेटर्स घेतात आणि त्या इंडिकेटरच्या आधारावर त्या विद्यापीठाकडनं माहिती घेऊन मग त्याची रँकिंग बनवतात. ती मोठी मेकॅनिकल प्रोसेस आहे की पहिलं तर अट अशी आहे, हे समजून घेतलं पाहिजे आपण की आपले विद्यापीठ जे आहेत रँकमध्ये येत नाही त्याचा अर्थ हा नाही की आपली क्वालिटी नाही आहे. काही अंशी क्वालिटी नाही आहे, काही विद्यापीठामध्ये असं नाही आहे. आपला जो प्रश्न आहे तो हा आहे की इन्स्टिट्यूशनमध्ये विषमता क्वालिटीच्या हिशोबाने. काही संस्था फार चांगल्या आहेत, काही मेडिऑकर आहेत, काही हे आहेत. परंतु जेव्हा रँकिंग येते भारतामधले एकाही विद्यापीठाचा सहभाग त्याच्यामध्ये होत नाही, फक्त IITs वगैरे होतात, छोट्या छोट्या IITs ज्या होतात, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपली सिस्टीम बिलकुल त्यांच्या तुलनेमध्ये काही नाही. ते तसं नाही आहे. आता उदाहरण तुम्हाला 1-2 उदाहरण देतो मी. जेव्हा निवड करतात विद्यापीठाची, रँकिंग करतात सर्वच विद्यापीठाची, तेव्हा असे विद्यापीठं घेतात ज्या विद्यापीठामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत. कारण की अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये विद्यापीठामध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कंबाईन कोर्सेस आहेत. आपल्या इथे तसं नाही. आपल्या इथे अंडर ग्रॅज्युएट बाजूला आहेत, कॉलेजमध्ये असतात, त्याला अफिलेटिंग कॉलेजेस म्हणतो आपण. तिथे अफिलेटिंग कॉलेजेस नाही, तिथं कॉलेजेस असतील तर ते विद्यापीठामध्येच आहेत. त्यामुळे ते अशा विद्यापीठाची निवड करतात
की ज्या विद्यापीठामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस सुद्धा आहेत, त्यामुळे आपले बरेचसे विद्यापीठ असे त्याच्यातून बाहेर पडतात. एक कारण आपल्याला बरेच वेळा दिसतं. एकदा चुकीनं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीला त्यांनी घेतलं, कारण की जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये हे पोस्ट ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी आहे, मास्टर आणि एमफिल आहे, परंतु फॉरेन लँग्वेजमध्ये अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत. तर त्यांना असं वाटलं अंडर ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी त्यांनी घेतलं, ते एकदम म्हणजे JNU रँकमध्ये आलं. परंतु आपले बरेचसे विद्यापीठ याच्यावर एक्सक्लुडेड होता की त्यांच्याकडे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस नाही. दुसरं असं की जे बरेचसे इंडिकेटर्स आहेत ते आपल्याला ज्या पद्धतीने लावल्या जातात त्या पद्धतीने ते योग्य होत नाही. तर उदाहरणार्थ रिसर्च जर्नल आहे, रिसर्चचा एक मोठा इंडिकेटर असतो. तर आता रिजनल लँग्वेजमध्ये आपले बरेचसे रिसर्च जर्नल आहेत, त्याच्यामध्ये आर्टिकल पब्लिश होतात, ते घेतल्या जात नाहीत. किंवा अजून इंग्लिश लँग्वेजमधले आपले जर्नल आहेत ते सुद्धा घेतल्या जात नाही, त्याचे स्टँडर्ड जर्नल घेतात. तर अशा अनेक त्याच्यामध्ये उणीव आहेत त्या इंडिकेटरमध्ये, ज्याच्यामुळे आपण रँकिंगमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे आपली संस्था स्वतःची निर्माण केलेली आहे ना. आता आपलं मंत्रालय जे आहे त्यांनी स्वतःचा रँकिंग इंडिकेटर घेतले, स्वतःची रँक करतात. आता काल परवाच तुम्ही रँकिंग आली ना यावर्षी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये फर्स्ट आहे. बाकी मग IIT आणि ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बेंगलोर आहे, पण विद्यापीठामध्ये जवाहरलाल नेहरू आहे. त्याच्यानंतर अदर पुणे विद्यापीठ सुद्धा आलं होतं एकदा आपलं 10व्या नंबरवर आणि असं. तर आपण आपले इंडिकेटर जर व्यवस्थिशीर घेतलेत तर त्याच्यामध्ये आपण क्वालिटी मोजू शकतो ना. आणि NAAC ऑर्गनायझेशन आहे, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल आहे बेंगलोरला, UGCच्या अंतर्गत आहे. ते लागोपाठ असेसमेंट करत असते, त्याच्यामध्ये त्यांना B+, A अशा ग्रेड देत राहतात. पण तरीही हे असताना हे एक मान्य केलं पाहिजे की आपल्यामध्ये संस्थेमध्ये क्वालिटीच्या बाबतीत फार मोठी विषमता आहे. ती विषमता आपण निश्चितपणे दूर केली पाहिजे आणि सर्वसमावेशक विकास संस्थांचा केला पाहिजे. आता जे नव्यानं धोरणाच्या विषयी चर्चा केली जाते त्याच्यामध्ये तो अप्रोच नाही आहे. त्याच्यामध्ये जे ऑलरेडी चांगले क्वालिटी असलेले विद्यापीठं आहेत आणि संस्था आहेत त्यांना ॲडिशनल ग्रँट दिला जात आहे. ज्यांची वाईट स्थिती आहे त्यांना ग्रँट तशा दिल्या जात नाहीत. खरं आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे की संपूर्ण एज्युकेशन सेक्टर ॲज अ होल त्याचा विकास केला पाहिजे. आणि विशेषतः ज्या संस्था मागं आहेत, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, पैसा नसल्यामुळे त्यांना थोडंसं प्राधान्य दिलं पाहिजे. मी UGCचा चेअरमन असताना मी केलं होतं, त्याला कॅचअप ग्रँट म्हणतात, की त्यांना ग्रँट देऊन त्यांना पुढे आणणं ज्या संस्था मागासलेल्या आहेत. ज्या चांगल्या आहेत, ज्यांच्यावर पैसा आहे त्यांच्यावर पैसा आहेच, पण आज आपण डिस्पॅरिटीज निर्माण करण्याचं धोरण पुढे नेत आहोत. कशाकरता? क्वालिटी करता. तर ह्या क्वालिटीचा प्रश्न आहे, प्रश्न असते. त्याच्यामधून मग असं होतं की गरीब जिथे क्वालिटी कमी आहे तिथे जातो. आता दलित आणि गरीब घेतले तर हे सरकारी कॉलेजेसमध्ये सरकारी विद्यापीठामध्ये जातात. मध्यम आणि उच्चवर्गीय जो आहे तो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जातो. त्यामुळे क्वालिटीमधली जे विषमता आहे ती पाहायला मिळते. काहींना चांगलं एज्युकेशन मिळतं, काहींना कमी चांगलं एज्युकेशन मिळतं. तर एज्युकेशन न मिळणं हा एक पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम आहे चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन नाही मिळणं. त्यामुळे आपण विषमता एज्युकेशनल मध्ये निर्माण करत आहोत एका अर्थाने. तर हे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे. सर, एक JNUचं नाव निघालं, तो संदर्भ निघाला, त्या संदर्भात मी विचार पाहतो, युथ जो असतो म्हणजे कुठल्याही देशातला तरुण जो असतो तो महाविद्यालयीन जीवनामध्ये तो जे विचार मानतो त्या विचारांची एक प्रायोगिक संस्था म्हणून तो नेहमी विद्यापीठांकडे पाहतो. JNU मध्ये देखील अशी प्रायोगिक तत्व म्हणजे विद्यार्थ्यांचे जे प्रयोग असतात वेगवेगळ्या इझमला घेऊन, वेगवेगळ्या विचारांना घेऊन, तर गेल्या काही दिवसांमध्ये JNUच्या संदर्भात जे काही समस्या निर्माण झाल्या, म्हणजे JNU एका बाजूला गुणवत्तेमध्ये येते आणि दुसऱ्या बाजूला तिथं विद्यार्थ्यांना ते वैचारिक प्रयोग नाकारले जातात. तर हा मूल्य शिक्षणाच्या मध्ये येणारा अडथळा आहे का सर? नाही, JNU विषयी बरेचसे काही गैरसमज आहेत ते दूर झाले पाहिजेत. पहिलं असं आहे, जे एज्युकेशन विद्यापीठ देतात तेच एज्युकेशन JNU सुद्धा देतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. वेगळ्या पद्धतीने देत असेल, ॲडव्हान्स देत असेल. आता जे इकॉनॉमिक्स पुन्हा विद्यापीठामध्ये शिकवल्या जातं तेच इकॉनॉमिक्स JNU मध्ये शिकवल्या जातं. जे सोशॉलॉजी इतर ठिकाणी तेच सोशॉलॉजी JNU मध्ये शिकवल्या जाते. थोडीशी ॲडव्हान्स लेवलला असेल, चांगल्या पद्धतीने शिकवल्या जात असेल तो भाग वेगळा.
JNU मध्ये काही असं वेगळं एज्युकेशन देता हा जो अपप्रचार आहे चुकीचा आहे. JNU जे सर्व शास्त्रामधलं ज्ञान द्यायला पाहिजे, मग ते सोशल सायन्स असो की सायन्समध्ये तेच आहे. बॉटनी, फिजिक्स, केमिस्ट्रीच्या ज्या थिअरी आहेत त्याही JNU मध्ये शिकवल्या जातात, त्याच थिअरी पुन्हा विद्यापीठात, बॉम्बे विद्यापीठात शिकवल्या जातात. तर JNU मध्ये असं काही आयडिओलॉजिकली प्रमोट करणारं एज्युकेशन काही दिलं जात नाही. तो चुकीचा भ्रम आहे. जे आयडिओलॉजिकल थोडंसं लिबरल आहे, थोडंसं लेफ्टचं तिथे प्राधान्य आहे, ते विद्यार्थ्यामधली जी चळवळ आहे, विद्यार्थी जे बाहेरून घेतात आणि त्याच्यामध्ये जाणीव राहते, तो एक परंपरा JNU मध्ये 1975 पासून सुरू झाली, तर ती परंपरा कायम आहे. विद्यापीठाला करिक्युलमला दोष देणं हे चुकीचं आहे की JNU लेफ्ट एज्युकेशन देतं. तर असं म्हणता येईल का की दुसरं एज्युकेशन राईट एज्युकेशन देतं? नाही. तिथे JNU मध्ये एक आहे की ॲडमिशनमध्ये गरीब, बॅकवर्ड डिस्ट्रिक्टमधून यांना प्राधान्य दिलं जातं, फर्स्ट जनरेशन लढणांना देतं, मुलींना दिलं जातं. त्यामुळे एक लोअर मिडल क्लास, मिडल क्लासचा विद्यार्थी तिथे येतो. त्याच्या जाणीवा वेगळ्या असतात आणि त्या जाणीवामधून त्याच्यामध्ये लिबरलिझम आणि वेगळा विचार येतो. तर ती JNUची एक हिस्टॉरिकल परंपरा आहे की एक स्टुडंट पॉलिटिकली ॲक्टिव्ह आहे, दोन्ही विचारसरणीचा, राईट आहे, लेफ्ट आहे, मिडल आहे, असं म्हणणं की एकच आहे अशातला नाही आहे. तर ती एक परंपरा तिथे JNU मध्ये आलेली आहे, ती चालू आहे. पण शिक्षण जे आहे हे शिक्षण समानच सर्व ठिकाणी दिलं जातं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात एक महत्वाचा प्रश्न विचारू पाहतो उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये. IIT असेल, IIM असेल, मेडिकल सायन्स असेल, या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मागासवर्गीयांचा ड्रॉप आउट अजूनही बऱ्यापैकी म्हणजे मोठ्या प्रमाणात दिसतो. तर याच्या मागची नेमकी काय कारणं असली पाहिजे सर? एक UGC प्रमुख म्हणून तुम्हाला ती काय जाणवली नेमकी? नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. असं आहे की ड्रॉपआउटवर अनेक स्टडीज आहेत, स्कूल ड्रॉपआउटवर सुद्धा आहेत, हायर एज्युकेशन ड्रॉपआउटवर आहेत. ड्रॉपआउटचे अनेक कारणं असू शकतात. ड्रॉपआउटचं पहिलं कारण आहे की बाबा तुमचं शिक्षण असं झालेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला विद्यापीठामध्ये जे काही कोर्सेस जे आहेत ते समजण्याकरता तुम्हाला जरा अडचण होत आहे, तर त्याच्यामुळे ड्रॉपआउट होत राहतो अनेक वेळा. परंतु तुमचं जे कॉलेजमध्ये येण्यापूर्वीचं शिक्षण स्कूलच्या पातळीवर जे आहे, इतर ठिकाणी आहे, याची लेवल जी आहे ती तेवढी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ते एज्युकेशन समजणं कठीण जातं. तो अकॅडमिक प्रश्न आहे. हे प्रामुख्याने जे विद्यार्थी गरीब बॅकग्राऊंडमधून येतात, ग्रामीण भागामधून, रिजनल लँग्वेजमधून येतात, त्यांचे प्रॉब्लेम अजून तिथे वाढलेले असतात. त्याच्यामध्ये दलित, आदिवासी हा एक तबका मोठा आहे. तर स्कूल एज्युकेशनमध्ये शिक्षणाचा पाया व्यवस्थित नसल्यामुळे जेव्हा तुम्ही उच्च शिक्षणामध्ये जाता तर तिथे काही अकॅडमिक कमतरतेमुळे सुद्धा होतं. पण दुसरं म्हणजे आर्थिक स्थिती सुद्धा आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला चांगलं एज्युकेशन मिळण्यामध्ये, चांगल्या संस्थेमध्ये जाणं थोडंसं कठीण जातं. तर याची जाणीव आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवला पाहिजे की 1950 किंवा त्याच्या मागच्या बाजूला, त्याच्या 40-30 मध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला असं दिसेल की उच्च शिक्षण फक्त एका विशिष्ट वर्गामध्ये होतं. त्याच्यामध्ये असं म्हणता येईल आपल्याला की शहरामधला मेल आणि हाय कास्ट ब्रॅह्मण असे उच्च शिक्षणामध्ये जात होते. फार तर त्याच्यापेक्षा थोडासा वरच्या जातीचा, एक ब्राह्मणांच्या वरचा, तर खाली. आता काय झालं, आता फार मोठा बदल झाला 50 वर्षामध्ये. ज्यांना शिक्षणामध्ये प्रवेश नव्हता त्यांना स्वतः संधी मिळाली आहे. तर आता काय आहे, रुरल एरियामधून आलेला आहे, गरिबी आलेला आहे. त्याच्यानंतर मुली नव्हत्या, मेल म्हटलं मी तर मुली आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, कारण का प्रोत्साहन दिलं जात आहे. दलित येतो, आदिवासी येतो. आता एक डायव्हर्सिफाईड पद्धतीनं कम्युनिटी हायर एज्युकेशनमध्ये, स्कूल एज्युकेशनमध्ये आलेली. आता ही आणि गरीबी येतोय. ही डायव्हर्सिफाईड वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक बॅकग्राऊंडमुळे आल्यामुळे त्यांची जी एज्युकेशनल ट्रेनिंग आहे ते व्हेरी करतं. मग जेव्हा ते कॉलेजमध्ये येतात, जे सारखेच कोर्स करतात, तर त्यांच्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. आता जे मराठी मीडियममधून आले आणि इंग्लिशमध्ये शिकवलं जात असेल सायन्सला इतर ठिकाणी, तर त्याच्या अडचणी असतात.
मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे कधी कधी सब्जेक्ट त्यांना समजण्याकरता कठीण असतात. तर हे अनइक्वल कॅपेबिलिटी असल्यामुळे, शिक्षण असल्यामुळे हे प्रॉब्लेम असतात, हे कुठेही असतात. त्याच्यामुळेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननं किंवा बऱ्याच राज्यांनी एक स्कीम मोठी सुरू केली होती रेमेडियल कोचिंगची. अजूनही आहे ती. JNU मध्ये त्याला रेमेडियल असिस्टन्स स्कीम म्हणतात. तर जे विद्यार्थी विद्यापीठामध्ये येतात आणि काही त्या कारणामुळे त्यांना कोप अप करणं थोडं कठीण जातं, इव्हन IIT मध्ये सुद्धा, तर त्यांच्याकरता स्पेशल असिस्टंट, अकॅडमिक असिस्टंट म्हणा, कोचिंग म्हणा, अशी दिल्या जाते. तर पण ती आता फार UGCनं ती स्कीम आणली, परंतु सर्वच विद्यापीठ ते समान पद्धतीने लागू करतील याची काही गॅरंटी नाही, आणि ते दिसतं आपल्याला की बऱ्याच ठिकाणी ते नाही आहे. तर हे आपल्या विद्यार्थ्यांचं जे कंपोजिशन आहे आणि त्यांची जी बॅकग्राऊंड आहे ते लक्षात घेता रेमिडियल असिस्टंटचे कोर्सेस प्रत्येक विद्यापीठामध्ये, कॉलेजमध्ये चालवायला हवीत. मला आठवते की मी एकदा UGC चेअरमन असताना रयत शिक्षण संस्थेमध्ये गेलो आणि ते एक मुलींकरता हॉस्टेल होतं, त्याची इनॉग्रेशन करता मला ते घेऊन गेले. पण त्याचबरोबर ते बोलता बोलता मला सांगत होते की प्रोफेसर थोरात, हे जे आहे हे क्लासरूम्स वगैरे अशा आहेत की जे विद्यार्थी 10वीमध्ये पास होतात, नापास होतात, ड्रॉप आउट घरी जाण्यासारखी त्याची स्थिती होते, आम्ही त्या सर्वांना घेतो आणि त्यांना स्पेशल ट्रेनिंग देतो, स्पेशल शिकवतो. आणि ते म्हणाले की इतक्या उत्कृष्ट पद्धतीने ते पास होत आहेत. तर कॅपेबिलिटीचा प्रश्न नाही आहे, प्रश्न आहे की त्याला अधिक जोर देऊन, त्यांच्या कमतरता काय आहेत त्याच्यावर भर देऊन त्यांना ते शिकवलं जर तुम्ही, तर ते विद्यार्थी फार मोठ्या पद्धतीनं वर येऊ शकतात. तर शिक्षणामध्ये असं आहे की तुम्ही प्रत्येकाची लेवल आणि कॅपॅसिटी बघून जर त्यांना शिकवलं आणि त्यांच्या ज्या उणिवा आहेत त्या भरून काढल्या, तर तेही समजू शकतात आणि तेही शिक्षण घेऊ शकतात. पण तशा प्रकारचा ॲटिट्यूड पाहिजे. आमचं एज्युकेशन म्हणजे मेमरी तपासणं, सारखं शिकवणं, मग कोणाला समजते, कोणाला जास्त समजते, कोणाला कमी समजते, ज्याला कमी समजते त्याला त्याच्याकरता काही विशेष सोयी उपलब्ध करून देणं, ते नाही आहे. उलट डिस्क्रिमिनेशन आहे, जाती आधारावर आता पाहायला मिळालेलं आहे. उच्च जातीचे जर असतील तर त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळते, जास्त कॉन्टॅक्ट असतो, संबंध मिळतात, कधी कधी फेवरेटिझम सुद्धा होतो. दलित, आदिवासी बिचारे जाऊ शकत नाहीत, त्यांच्याकडे लक्ष दिल्या जात नाही, त्याच्याकडे कंटेम पद्धतीनं पाहिल्या जातं. तर हाही प्रश्न आहे, विषमतेचाही प्रश्न आहे, डिस्क्रिमिनेशनचाही प्रश्न आहे. त्यामुळे हे सर्व त्याचा परिणाम शिक्षणावर ड्रॉपआउटवर होतो आहे. त्याला आपण हे दिलं पाहिजे, त्याच्याकरता धोरण निर्माण केले पाहिजेत. आपण करत नाहीये त्याच्याकरता धोरण तशा पद्धतीचे. अंतिम प्रश्न की या सगळ्या शिक्षण प्रणालीला गुणवत्तायुक्त आणि मानवी मूल्ययुक्त करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे सर? काय करणं गरजेचं, तिथंच एज्युकेशनची नीती जी आहे ती सरकारकडे आहे ना, आणि शैक्षणिक संस्थाकडे सुद्धा आहेत. कोर्सेस कोणते देणं, ॲडिशनल कोर्सेस कोणते देणं, हे शैक्षणिक संस्थांमध्ये आहे. आणि ब्रॉड जनरल धोरणं बनवणं ही UGCकडे आहे, राज्य सरकारकडे आहे. त्यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे की गुणवत्ता वाढवण्याकरता आणि मूल्य निर्माण करणारं शिक्षण आहे हे देण्याकरता तशा प्रकारचे धोरणं बनवले पाहिजेत आणि ते इम्प्लिमेंट केले पाहिजे, तरच ते होऊ शकेल. क्वालिटी वाढवण्याकरता म्हणजे क्वालिटीमध्ये फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगले टीचर आहेत, चांगला करिक्युलम आहे, रेग्युलरली शिकवणं आहे, जे विद्यार्थी ज्यांना कमी समजण्याची प्रॉब्लेम आहे त्यांना ॲडिशनल सपोर्ट करणं आहे. त्याच्यानंतर मग मानवी मूल्य निर्माण करणारे कोर्सेस आहेत, ते कोर्सेस आणले पाहिजेत. तर हे धोरण सरकार बनवू शकतं, पण त्याचबरोबर विद्यापीठ आणि कॉलेजेस सुद्धा अशा प्रकारच्या स्टेप घेऊ शकतं, कारण की विद्यापीठाजवळ आणि कॉलेजजवळ ऑटोनॉमी आहे. तशा प्रकारचे कोर्सेस निर्माण करून शिकवण्याची, ॲडिशनल कोर्सेस शिकवण्याची, व्हॉलेंटरी कोर्सेस शिकवण्याची, क्वालिटी वाढवण्यावर तर काही बंधनच नाही आहे. तर ह्या शैक्षणिक संस्था व सरकारवर त्याची जबाबदारी आहे की त्यांनी क्वालिटी एज्युकेशन द्यावं, मूल्य निर्माण करणारं एज्युकेशन द्यावं, तशा प्रकारचे धोरण बनवावे, तर ते होऊ शकतं. तर अत्यंत अमूल्य वेळ आपला व्यस्त सगळ्या जीवन पद्धतीतला अमूल्य वेळ आपण त्रिवेज मीडियाला दिलं. शिक्षणाच्या संदर्भातले मौलिक विचार आपण या लाईव्ह मुलाखतीतून मांडले. निश्चितपणे येणाऱ्या पिढीला, तरुणांना
आणि शिक्षण व्यवस्थेला आणि राज्यकर्त्यांनाही हे निश्चितपणे शिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शक असे विचार ठरतील अशी अपेक्षा, आणि निश्चितपणे ही अपेक्षा या व्यवस्थेकडूनही पूर्ण होईल या आशेसह सर आज आपण जो वेळ दिलात त्याबद्दल त्रिवेज मीडियातर्फे आपलं पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.